हाय मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण फार्मर ID कसे काढावे याबद्दल जाणून घेऊयात। मित्रांनो, काय त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही आहे। आपला आधार नंबर आणि थोडे डिटेल्स जे शेतीचे रिलेटेड डिटेल्स लागणार आहेत, फक्त त्या डिटेल्स इथे सबमिट करायचे आहेत। मी इथे लॉग इन करून घेतो माझा CSCचा। एक मिनिट मित्रांनो। मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन झालेला आहे। या ठिकाणी मित्रांनो इथं फार्मर टाकायचं आहे मित्रांनो। फार्मर महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी CSC विथ लॉग इन करायचं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी OTP टाकायचा मित्रांनो, जो आपल्या आधारला आलेला असतो 22 42 85। व्हेरीफाय करून घ्यायचं मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। OTP टाकायचा आहे आणि नंतर आलेला OTP 006731। बघा मित्रांनो, आता या ठिकाणी डिटेल्स जे आहेत माझे आलेले आहेत। कास्ट आपला कुठला आहे तो टाकायचा आहे। इथं लोकल लँग्वेजवरती आपलं मराठीमध्ये आपलं नाव टाकायचं आहे। ईमेल ID टाकायचं आहे आणि इथं लोकल लँग्वेजमध्ये आपल्या मराठीमध्ये टाकायचं आहे। कास्टमध्ये असाल तर फार्मर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचं आहे मित्रांनो। या ठिकाणी नसेल तर तिथं ऑप्शन निघून जाईल मित्रांनो। इथे मित्रांनो लोकल लँग्वेजमध्ये आपला डिटेल्स टाकायचं आहे। त्यानंतर इथं खाली आल्यानंतर लँड रेकॉर्ड ओनर टाकायचं आहे आणि फेच डिटेल्सवरती क्लिक करून आपला जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडून गाव सगळं निवडल्यानंतर इथे आपल्याला कोपऱ्यात आपला तालुका निवडायचा आहे मित्रांनो। मी दाखवतो तुम्हाला, एक मिनिट। बघा मित्रांनो, या प्रकारे गाव निवडायचे, जिल्हा तालुका या सर्व निवडल्यानंतर आपला गट नंबर टाकायचा। या ठिकाणी साईडला नावे दाखवतात, जो कस्टमरचे आपल्या शेतकऱ्यांची नावं दाखवतात। या ठिकाणी आपलं नाव बघून इथं सबमिट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या स्टेपवरती जाऊयात। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपल्याला सांगितल्याप्रमाणे अजून एकदा कास्ट सर्टिफिकेट नंबर लोकल म्हणजे मराठीमध्ये टाकायचं आहे। इथं आपला लोकलमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे आणि फार्मर टाईप टाकायचं आहे ओनरमध्ये आणि ह्या ठिकाणी लँडला तुम्हाला ज्या प्रकारे लँडचा ऑप्शन येत होतं त्या प्रकारे लँड सिलेक्ट करायचं आहे। पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी व्हेरीफाय इथं फेच केल्यानंतर सगळे डिटेल्स टाकल्या। मी तुम्हाला अगोदरच्या सेक्शनमध्ये जसं सांगितलं होतं त्या प्रकारे टाकल्यानंतर फेच करायचं आणि व्हेरीफाय ऑल लँडवरती क्लिक करायचं आणि इथं ॲग्री कंटिन्यू करायचं। इथं टिकमार्क करायचं आहे। डिपार्टमेंटल अप्रूव्हलसाठी रेव्हेन्यू येईल। या ठिकाणी सिलेक्ट डिपार्टमेंट ठिकाणी आणि टिकमार्क करायचं आहे। सगळीकडे टिकमार्क केल्यानंतर एकदा सेव्ह ड्राफ्ट करून घ्या मित्रांनो। नंतर काय आपण हे करू शकता, काय एकदा तुम्ही सेव्ह अँड ड्राफ्ट करून घ्या, कारण की सेव्ह ड्राफ्टने तो फॉर्म जे आहे ना सेव्ह होतो। तुमच्या काही चुका झालेल्या असतील तरी पण तुम्ही त्या सुधारवू शकता। त्यामुळे सेव्ह ड्राफ्ट करा, नंतर सेव्ह करा। E-साईनसाठी व्हेरीफाय जाईल, तुमचा आधार कार्ड नंबर टाका, E-साईन होईल, OTP टाका, त्यानंतर तुम्हाला पावती येईल।
ते पावती डाउनलोड करा. 1-2-3 दिवसात तुम्हाला तुमचा स्मार्ट कार्ड भेटून जाईल. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.